रक्षाबंधनाचा सण जरी एका दिवसाचा असला तरी सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे, हे कायमचे आहे, ते एक दिवसाचे नाही आहे. त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार. आता मला आमच्या आदितीताई तटकरे सांगत होत्या, प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण. 1 कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये जमा झालेत. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा. किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले. पण काही लोकांचे हात खाली आहेत, त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी बघा. एकनाथ शिंदेंनी कबूल केले आहे की हप्ता वाटप सुरू केलेला आहे. तरी सर्वांनी आपापले बँक खाते तपासून घ्या की पैसे आलेले आहेत का, आणि नसतील आले तर लवकरच येतील असाही दावा यांनी केलेला आहे. आणि हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा सोबत 3,000 रुपये येणार आहे. ह्या सर्वांनी ज्या महिलांना हप्ता मिळालेला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हप्ता मिळाला आहे का नाही, जेणेकरून दुसऱ्या लाडक्या बहिणींना कळेल की हप्ता आला आहे की नाही. ज्या महिलांना नवीन लाडकी बहीण योजनेचा भाग व्हायचा आहे, म्हणजेच हा भाग अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी आपला पुढील व्हिडिओ आवश्यक आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नवीन योजनेचा फॉर्म कसा भरायचा, काय काय प्रोसेस लागते, कोणते डॉक्युमेंट्स असतात, काय अटी आहेत, सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची माहिती लवकरात लवकर मिळेल. यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.